दैनंदिन जीवनामध्ये आपल्यावरती तणाव येत असतो की नाही। फार वेळेस आपलं मन नाराज होते, फार वेळेस आपल्याला एखादी जी परिस्थिती झालेली असते ती आपल्या मनाला पटत नाही आणि मग आपण आपल्या विचारात गुंतलेलो असतो। तर हा जो तणाव आहे तो कसा घालवायचा यासाठी या मूल्यवर्धन पुस्तिकेमध्ये तणावमुक्तीची तंत्रे दिलेली आहेत। तर मित्रांनो, तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे। तणावामुळे एखादे काम आपण अधिक नेटाने पूर्ण करू शकतो, परंतु हाच तणाव प्रमाणाबाहेर गेला किंवा सतत असला तर मात्र आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो। अपायकारक तणाव हाताळण्याचा एक मार्ग म्हणजे तणावमुक्तीची तंत्र वापरणे। खाली काही तणावमुक्तीची 4 तंत्रे स्पष्ट करून सांगितली आहे। खूप तणाव असेल तेव्हा त्यातील कोणत्याही तंत्राचा आपण वापर करू शकतो। मित्रांनो, जेव्हा एखादं काम आपण करत असतो आणि त्यावेळेस जर आपली स्थिती तणावात असेल तर मित्रांनो ते काम आपलं यशस्वीरित्या पूर्ण होत नाही, त्यामध्ये अडचणी येतात, आपल्याला ते काम करूसं वाटत नाही। मग अशी जेव्हा स्थिती येईल त्यावेळेस या पुस्तिकेमध्ये दिलेलं तणाव तंत्र तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, आज आपण पहिलं तणाव तंत्र बघणार आहोत। आज आपल्याला एका निसर्गरम्य वातावरणात जायचं आहे। तर चला, तुम्ही सर्व तयार असणार तर आज आपण एक निसर्गरम्य वातावरणात जाऊया। तर चला, सर्वांनी डोळे बंद करा, रिलॅक्स बसा, एकदम रिलॅक्स बसले। चला, रिलॅक्स बसले। आता थोडा श्वास घ्या, सोडा, हळूवार एकदम खोल श्वास घ्यायचा आणि एकदम हळूवार सोडायचा। परत एकदा घ्या, एकदम सोडा। आता आपल्याला पहिलं तंत्र वापरायचं आहे मित्रांनो, ते आहे कल्पना चित्रण। कोणतं तंत्र वापरायचं आपल्याला? कल्पना चित्रण। तर मित्रांनो, आता आपण आज एका बगीच्यात जाणार आहोत। कुठे जायचं आज आपल्याला? एका बगीच्यामध्ये। तर बघा, आता आपण वर्गातून बाहेर निघूया। चला चला, पुढे बघा, जिना आहे पहिलाच आपला, याच जिन्याने जाऊ आज आपण। त्या दिवशी तिकडून गेलो होतो ना, आज इकडनं जायचं। चला, खाली आपण जिन्याने खाली उतरतोय। त्यानंतर चला आता गेटकडे वळूया आपण। गेटकडे रांगेत चालू आहे, रांगेत दिसतोय सर्व आपण। चला, आपल्या शेजारी आंबेडकर गार्डन आहे की नाही? चला, तिथे जाऊ आज आपण, कारण आपल्याला जवळच आहे ते। चला, एंट्री केली मध्ये। त्या बगीच्यात गेल्यानंतर तुम्हाला काय काय आठवते ती कल्पना करा। तुमची एंट्री झालेली आहे, विविध फुलांची झाडं दिसतात आहे, काही मुलं खेळत पण असतील ते पण दिसतील, काही वृद्ध लोक बसलेले असतील ते पण दिसतील। ट्रॅक पण आहे तिथे, ट्रॅक दिसतोय आहे ना तिथे ट्रॅक। ट्रॅक वरती चला सर्व। तुमचा मित्र मैत्रीण तुमच्या सोबत आहे का वर्गातली? बघा, ट्रॅक वर चालताना मध्ये पण लक्ष द्या। बगीच्यामध्ये काही काही मुलं खेळतात आहे, झोक्यावर पण काही मुलं दिसतात आहे तुम्हाला, काही वृद्ध लोक गप्पा करतात आहे। तुमचे काही मित्र पण खेळतात आहे। तुम्ही ट्रॅक वर जरी असले तरी कोणी खेळत असेल बघा। पूर्ण ट्रॅकला राऊंड मारला। फुलं बघा तर कोणकोणती दिसतात आहे तुम्हाला? फुलांच्या झाडांकडे जा। फुलपाखरं आहेत का बघा, फुलपाखरू कोणकोणते दिसतात आहे ते पण बघा। एखादं फुलपाखरू तुमच्या आजूबाजूला फिरतंय का ते बघा। त्यानंतर आता गेटच्या बाहेर आपण निघतोय ना,
चालत निघलो आपण रांगेत. बघा आता रस्त्याने येताना तुम्हाला काय काय लागते त्या रस्त्याने बघत चला. रोज बघतो ते स्पॉट आपण येताना त्याच रस्त्याने. चला चला पुढे, सरळ रांगेत चला. गाड्या येतात इकडून तिकडून. चला आपल्या शाळेच्या गेट जवळ पोहोचलो आपण. शाळेच्या गेट जवळ पण काही काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील ते ऑब्झर्व करा, ते विचारणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर चला एंट्री केली तुम्ही मध्ये. आता ह्या गेटने गेलो होतो तर आता आपण त्या गेटने येऊ. चला जिना लागला तुमचा. जिना चढताना बघून घ्या कोणी आहे का, कोणी दिसते का तिथे. चला पुढे. जिना चढला, चढा. चला आता पहिला वर्ग लागलाय तुम्हाला. एक एक वर्ग बघत चला. लॅब पर्यंत येऊन गेले, संगणक लॅब. पुढे आता पुढे चला. चला पुढे. आता जिन्यानंतर आपला वर्ग आहे. चला आपला वर्ग आला, एंट्री करा. एंट्री केल्यानंतर आपल्या बेंचवर बसा आणि ज्या साईडने तुम्ही त्या बेंचवर बसता त्या साईडने बसा. चला बसले. चला श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. आरामात हळूहळू सोडा. आज आपण मित्रांनो आपला हा तणाव मुक्त करण्यासाठी आज आपण बगीचात गेलेलो होतो. बगीचात सुद्धा आज आपण फेरफटका मारलेला आहे आणि बगीचात काय काय गोष्टी आज आपण बघितल्या त्या मी आज तुमच्या तोंडून ऐकणार आहे. कारण आज आपण आपल्या मनातील डोळ्यांनी सर्व बघितलेलं आहे. तर चला आज आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊया की त्यांना त्यांच्या मनातील डोळ्यांनी काय दाखवलं. तर तू बाळा, तू बगीचात गेल्यानंतर तुला काय गोष्टी दिसल्या? मी बगीचात गेल्यानंतर मला तिकडे वृद्ध मंडळी बसताना दिसली. अजून तिकडे 3 लहान मुलं पकडापकडी खेळत होते. अजून काही स्त्रिया व्यायाम करत होत्या, योगा करत होत्या. आणि मग तिकडे फुलांची वेगवेगळी झाडं होती. मी तिकडून ट्रॅकवरून फिरत होतो. मला बाहेर रस्त्यावरून गाड्या जाताना दिसत होत्या. मग त्या फुलांच्या झाडाजवळ मी गेलो. तिथून मी जास्वंदाचं फुल तोडलं. त्याच्याकडे नीट निरीक्षण केलं, त्या फुलाला पाहिलं. तिकडे माझे काही मित्र झोक्यावर बसून खेळत होते. अजून तिकडे गार्डन खूप चांगलं होतं आणि सगळीकडे खूप निसर्गमय वातावरण होतं. सगळीकडे खूप चांगले चांगले झाडं होते. तिकडे खूपच गर्दी होती आणि लहान मुलं खूपच खेळत होती. तर परीक्षित, हे सर्व बघितल्यानंतर तुझ्या मनाला काय वाटलं? मन तुझं शांत झालं का? हो, नक्कीच माझं मन शांत झालं आणि मला असं वाटत होतं की मी स्वतः तिथे आहे आणि मी तिथे बगीचात फिरतोय. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ते बघतोय असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्या वर्गातील परीक्षितने चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली. त्याने त्याच्या मनाच्या डोळ्यांनी ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्या त्याने हुबेहूब सांगण्याचा प्रयत्न केला. आता यानंतर आणखी एका विद्यार्थ्याला आपण अशाच पद्धतीचा दुसरा प्रश्न विचारू. बरं, बघू त्याचं उत्तर काय असतं. तर तू आज बगीचामध्ये फिरायला गेली होती. हो. आपण फेरफटका मारला. हो. आपण जरी इथे बसलेलो होतो तरी सुद्धा आपण आपल्या मनात कुठे फिरत होतो? बगीचामध्ये. तर त्या बगीचात तुला कोणकोणती फुलं दिसून आली आणि तुला त्या फुलांना बघून काय वाटलं हे तुला सांगायचं आहे. मला त्या बगीच्यामध्ये गुलाब आणि जास्वंदाची फुलं दिसली. मला ते बघून खूप आनंद झाला आणि मला खूप छान वाटले. तुला त्या फुलांना बघून आनंद झाला का? हो. तुझं मन आनंदी झालं का? हो. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचं तणावमुक्त आपण या तंत्रातून होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या दोघं विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं त्यांना ज्या पद्धतीचा अनुभव आला त्या पद्धतीची दिलेली आहे. आणखी एक विद्यार्थ्याला आपण अशाच पद्धतीचं विचारू बघू, त्याला सुद्धा मनस्वी आनंद झालेला आहे का हे सुद्धा बघू. तर ओम, उभा राहा. आज तू बगीचामध्ये फेरफटका मारायला गेला. हो. तिथे गेल्यानंतर तुला काय अनुभव आला? खरंच तुला तुझं मन प्रसन्न झालं का? किंवा तू एखाद्या बगीचात जातो त्यावेळेसची जी परिस्थिती आहे तशीच तुला ती जाणवली का हे तुला सांगायचं आहे. आत गेल्यावर काही मुलं खेळत होती. वृद्ध लोक गप्पा मारत होत्या आणि 2 माणसं पाणी मारत होती. सगळीकडे निसर्गरम्य वातावरण होतं. सगळीकडे हिरवीगार झाडे होती.
मी ट्रॅकवर चालत असताना मला खूप सारी वेगवेगळी फुलं दिसली. काही मुले खेळत होती. माझे मित्र झोका खेळत होते. यातून मला खूप मनस्वी आनंद झाला. मित्रांनो, आज आपण तणावमुक्तीचं पहिलं तंत्र बघितलं. मित्रांनो, जीवन जगत असताना किंवा तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्यावरती तणाव येतच असतो प्रत्येक गोष्टीचा. जर मी आज तुम्हाला सांगितलं उद्याच्या उद्या सकाळी 7 वाजेला तुमच्या सर्व वह्या माझ्या समोर पाहिजे, मी उद्या चेक करणार आहे, तुम्हाला लगेच घरचं आठवावं लागेल की मला आता बसावं लागेल, माझं ते बाकी ते बाकी, एकदम तणाव. मग ह्या तणावातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे मित्रांनो, तर आपल्याला त्याचं तंत्रही शिकणं गरजेचं आहे. काही गोष्टी जर आपण वेळेत केल्या तर याचा तणाव तुम्हाला येणार नाही. जो विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करणारा असेल त्याला याचा अजिबात तणाव येणार नाही, पण एखाद्या विद्यार्थी काहीच करत नसेल त्याला तणाव येईलच. मित्रांनो, असा तणाव मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समोरही येत असतो. त्यावेळेस या मूल्यवर्धन पुस्तिकेत दिलेलं तणावमुक्त तंत्र पहिला आपण शिकलो ते आहे कल्पना चित्रण. एखाद्या गोष्टीला आठवायचं, त्याची कल्पना करायची आणि त्या गोष्टीला भेट देऊन यायची. त्यामुळे आपल्याला असं प्रतीत होते की आपण त्याच ठिकाणी आहोत का, आणि त्या ठिकाणचा आनंद आपल्याला घेता येतो. आपलं मन शांत होते, आपला जो मेंदू आहे तो शांत होतो आणि आपली विचार प्रक्रिया मित्रांनो तणावाची तिथे थांबते. मित्रांनो, हे तंत्र तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या घरी सुद्धा सांगू शकतात. आणि काही वेळेस तुमच्यावर तणाव आला तर त्यावेळेस अशा आनंदाच्या क्षणाचा विचार करायचा की ज्यामुळे आपलं जे मन आहे ते शांत होईल, आपला जो मेंदू आहे तो शांत होईल. तर नक्कीच मित्रांनो, या तंत्राचा तुम्ही सुद्धा उपयोग करा आणि स्वतःला तणावमुक्त करा. धन्यवाद.